नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, एसटी महामंडळात भरती निघाली असून नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत। यामध्ये बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि कुठल्या ठिकाणी भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हा महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागांतर्गत भरती निघाली आहे। यांचा GR आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्न बघा, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवार व महिला व पुरुष, बघा शिकाऊ उमेदवारांसाठी महिला आणि पुरुष दोन्ही पण इथे असणार। महिला व उमेदवार पुरुष दोन्ही पण चालतील। बघा, कुठले कुठले पद आहेत आपण पाहूया। शैक्षणिक अर्हता काय आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण पाहूया। लिपिकसाठी बघा, BA BCom BSc पदवी पास, SSC ITI टायपिंग पास, असं तुम्हाला याच्यापैकी कोणतंही एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं आणि संख्या किती आहे त्यात 35 आणि वेतन श्रेणी किती आहे तुम्हाला 10,000 भेटणार आहे। आणि सहाय्यकसाठी बघा, ITI पास असणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी 24 जागा आहेत आणि 8,000 पगार असणार आहे। शिपाईसाठी किती आहे, SSC पास असणं गरजेचं आहे आणि 10 जागा आहेत आणि सॅलरी किती असणार आहे 6,000 असणार आहे। बघा, प्रभारक मेकॅनिकल पदवी पास असणे गरजेचं आहे आणि 2 जागा आहेत आणि 8,000 रुपये सॅलरी भेटणार आहे तुम्हाला। बघा, दुय्यम अभियंता स्थापत्य पदवी का पास असणे गरजेचं आहे, 2 जागा असणार आहेत आणि 8,000 रुपये सॅलरी असणार आहे। वीजतंत्री स्थापत्यासाठी इलेक्ट्रिक पदवी पास असणे गरजेचं आहे, 2 जागा आहेत आणि 8,000 रुपये सॅलरी असणार आहे। इमारत निरीक्षकसाठी बघा, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदवी का पास असणे गरजेचं आहे आणि 3 जागा आहेत आणि 8,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। अशाच पद्धतीने आपण आणखी उमेदवारासाठी पात्रता काय आहे आपण संपूर्ण माहिती इथे पाहूया। उमेदवारासाठी किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे। बघा, TC उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। बघा, उमेदवार आधार नोंदणी असावा, आधार कार्डशी तुमची नोंदणी असावी। उमेदवार बँक खाते आधार संलग्न असावे, बघा तुमचे बँक खातेसे आधार संलग्न असावे। आणि त्याचनंतर कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता या वेबसाईटवरती तुमचं संकेतस्थळावर नोंदणी केलेलं असावं। अशा प्रकारचे तुम्हाला अटी देण्यात आलेले आहेत आणि सदर योजनेअंतर्गत दिलेली नेमणूक 6 महिन्याकरिता राहील, याची नोंद घ्यावी। बघा, तुम्हाला ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे आणि 6 महिन्यासाठी तुम्हाला वेळ आणि कालावधी देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने थोडक्यामध्ये डिटेल्स माहिती आपण आणखी पाहूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आपण पाहूया किती जागा आहेत आणि काय एज्युकेशन लागणार आहे आपण थोडक्यात पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शिकाऊ उमेदवार महिला पुरुष, बघा पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार आणि महिला आणि पुरुष। पदसंख्या किती आहे 78 पदसंख्या आहेत आणि शैक्षणिक अर्हता काय आहे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि काही जास्त पदासाठी 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। वयोमर्यादा काय आहे तर 18 ते 35 वर्ष तुमचं वयोमर्यादा असणे गरजेचं आहे। आणि फॉर्म कशा पद्धतीने करायचं आहे तर ऑनलाईन करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि अर्ज शुल्क माहिती उपलब्ध नाही आहे, त्याच्यावरती माहिती उपलब्ध नाही आहे PDF वरती आणि अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा इथे दिलेली नाही आहे। अधिकृत वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। वेबसाईट आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला पगार किती भेटणार आहे 8,000 ते 10,000 रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय, बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे। या भरतीकरिता अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। उमेदवारांना खालील दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करायचे आहे। तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि त्यावरून फॉर्म भरू शकता। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी। बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि PDF व्यवस्थित वाचून घ्या। सदर अर्ज करण्याकरिता सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। अधिक माहितीकरिता म्हणजे PDF व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता आणि तुम्हाला अधिकृत सूचना सगळ्या संकेतस्थळावर मिळतील। अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।